नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे। तर बघा आता 6:30 वाजलेत आणि मी आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, कारण आज सकाळपासून भरपूर काम होतं आणि त्याच्यामुळं काय वेळ भेटला नाही व्हिडिओ बनवायला। आणि काल पण मंगळवार असल्यामुळे आमच्या गावचा बाजार पण असतो आणि प्लस आपलं ब्लाऊज शिलाईचं टेलरिंगचं दुकान पण आहे माझं स्वतःचं। जस्ट आत्ता चालू केलेलं आहे 1 महिन्यापूर्वी। तर घरी पण भरपूर कामं असतात आणि त्याच्यामुळं मग कपडे शिवाय वेळ पण भेटत नाही। तर मी गावात दुकान चालू केलेलं, तर मग तिकडं मंगळवारचं किंवा आठवड्यातनं 2-3 दिवस जाऊन मी कपडे शिवत असते। तर काल मंगळवार होता, काल भरपूर गर्दी पण होती आणि काल दिवसभर मग वेळच भेटला नाही व्हिडिओ बनवाय। आणि आज सकाळपासून पण कामामुळे वेळ भेटला नाही व्हिडिओ बनवायला। तर बघा कसं काय वाटतंय। तर ही काल मी दाखवलंच होतं तुम्हाला आपला पावटा, सॉरी चुनू म्हणू। तर पूर्ण बघा कडपासून एवढ्या साऱ्या आज सकाळपासून खुरपले ते। कारण काय होतंय मग शिलाईचं बघितलं की हिथली कामं राहते ती, आणि जसं तुम्हाला माहितीच आहे आपल्या गाया, तर गायांची पण कामांचं भरपूर मग गोंधळ होऊन जातो। सकाळी त्यांची कामं आवरली की मग शेतात म्हणजे रानात काय काम नसलं ना तर मग मी दुकानावर जात असते, आणि रानात काम असलं की मग घरी थांबायचं, दिवसभर घरची कामं करून घ्यायची ज्या दिवशी म्हणजे आपल्याला वेळ आहे त्या दिवशी। तर कसं की तुम्ही माणसाने एवढी शेतातली कामं येते आणि तरी पण तुम्ही शिलाईचं म्हणजे दुकान कसं काय चालवता, शॉप कसं काय चालवता, तर आपलं वेळ भेटन तसंच मी जात असते। कारण तुम्हाला माहिती आहे आता सध्या शेतातली भरपूर कामं आहेत, तर मग आता हीच करून घेत असते आणि आठवड्यातनं 1-2दा वेळ भेटन तसं जायचं। नंतर तुम्हाला माहिती आहे सकाळ संध्याकाळी गायांची कामं पण भरपूर येते, आणि कसं आहे शिलाईचं काम मी पहिल्यापासूनच करते, त्याच्यामुळे मला तेवढी कामं तर माझी रोजची ॲडजस्ट होऊन जातात। किंवा संध्याकाळी घरी आणून पण आपण शिवू शकतो। संध्याकाळच्या सगळी कामं आवरल्या 8-9 वाजता टाईम असतो आपल्याकडं, 11-11:30 वाजेपर्यंत, त्यावेळेस मग मी ब्लाऊज शिवत असते। तर इकडे आपला दुधी भोपळा, तर विषय असा झाला की बरंच तुटाळं झालं बरं का, बरेचसे झाडं उगवली ना, तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने। मी आज सकाळी काय केलं तर ही रान होतं मिरचीचं, ह्याच्या अगोदर आपण दुधी भोपळा लावण्या अगोदर ह्याच्यात होती भरपूर मिरची आणि तिचं बी पडलेलं, आणि त्याची एकदम मस्त अशी निरोगी, त्याच्यावर कुठलाही रोग नाही काय नाही, तर मस्त अशी मिरचीची झाडं उगवलेली। जिथं जिथं झाडं गेल्यात ना तिथं तिथं मिरची लावलेली। चला आता गायचा पण टाईम होता आलेला आहे धाराचा ह्याचा, तर आता आपण घरी पण जाऊ आणि जाता जाता तुम्हाला मिरची पण दाखवते लावलेली। सकाळी ह्याच्यात लावून काढली बघा, सकाळचंच म्हणजे कसं वातावरण सकाळचं गार असतं आणि झाडं काय सुकत नाही ती, त्याच्यामुळं मग सकाळचंच आणि रान पण। तर बघू शकता आपला भोपळा तर लईच तुटाळं झालं, म्हणजे बियामध्येच फसवलं गेलं, बी व्यवस्थित आपल्याला भेटलं नाही बरं का, त्याच्यामुळं बी उगवलं नाही। तर हो असं आता मस्त झालं या जे आले तेवढं, आणि हो इकडं लावली अशी मिरची, म्हणजे जिथं तुटाळं झालंय ना तिथं उगवलं नाही ना तिथं मी पूर्ण अशी मिरची लावून काढली। हो काही मिरचीचं रान होतं आणि त्याच्यामुळे हो का अशी मिरचीचं झाडं बघा किती मस्त उगवली ती नाही का। तर अशी मोठी मोठी झाडं झाली ती, आणि त्याच्यामुळं मग मी म्हणलं असं जे सरीला राहण्यापेक्षा ना म्हणलं आपण ह्याच्यावरती लावा, किंवा पुढं मागं आपल्याला औषधही मारायचं असेल गवतावरचं तर ना झाडं जळू नाही ती, त्या हिशोबाने बघा आता ह्याच्यात लावलेत मी अशी। आणि इकडं तर काय आपण औषधही मारणारच नाही, कारण आता इकडं आपली खुरपणीच चालू आहे। तर कसं म्हणजे आपली खुरपणीच चालू आहे इकडं, त्याच्यामुळे इकडं काय औषध मारायचा विषयच येत नाही। तर कसं वाटतंय बघा खुरपल्यावर, म्हणजे कसं बघा की म्हणतात ना जिकडं हात फिरत तिकडं लक्ष्मी फिरते, तर खुरपल्यावर कसं रान दिसतंय बघितलं, आणि पीक पण बघा किती मस्त वाटतंय, म्हणजे झाडं किती भारी वाटते ती। तर चला आता घरी पण जाऊया, घरचं काम वाट बघतंय आता, इथलं झालं आता घरचं राहिलंय, तर घरचं काम आता टाईम झालेला आहे त्यांच्या कामाचा, तर त्या गवळणी लगे वरडाय चालू करते त्या। तर चला आता जाऊया घरी। तर चला, तर बघा हे आपल्या अप्सरा इकडं खुरपलेलं दिसलं, चांगली जागा दिसली की आल्या इकडं उकरायला। बघा इकडं कडनी सगळं गवात टाकले हे का, तर हे सगळं आता खुरपलेलं इकडं साईडला म्हणजे बाहेर काढून टाकले, कारण चिपचिपी येते सारखी आणि चिपचिपीमुळे लगेच चिटकतं ना, त्याच्यामुळे सगळं इकडं बाहेर काढून टाकलं। ही बघा गवळण कुठं आली, चल जाळीत बसायला, नीन इकडून बोका चल। तर चला आता जाऊया घरी।
अजून घरची कामं येते भरपूर. तर कसं आज भरपूरच वेळ झाला व्हिडिओ बनवायला, पण काय करणार, कामं तशी आहेत आपली. कारण कामाचं लेट झाले आता, भरपूर कामं वाढले गेले ती आता. का एवढं राहिलं. इथं काय झालं तर कालच्या पावसामुळे इथं खड्डा आहे ना, तर इथं चिखल झाला आहे, त्याच्यामुळे इथं काय खुरपायचं आलं नाही. बघा असं पाणी साठले एका ठिकाणी कोपऱ्यात. बघा आपलं दुधी भोपळा आता कसा झालाय मस्त. कसं वाटतंय, रान सगळं भरून वाटतंय का नाही, कसं हिरवगार मस्त संध्याकाळचं वातावरण आहे. का इकडे दिवस मावळा निघालेला आहे आणि कसलं भारी वाटतंय हिरवगार. कारण पावसाळ्यात गावाकडचं वातावरण एक नंबरच होतं. इकडं आपल्या अप्सरा चरते त्या उकारड्यावरती. तर इकडं वांगी सकाळी तोडलेली बघा. तर आता न्यायला गाडी आली घरी. इकडं वांगी ठेवल्यात कॅरेटमध्ये. तर 5-6 कॅरेट चांगली निघली वांग्याची. इकडं आहेत आपल्या गाया. तर आता ह्या गवळणी बाहेर घेतले ते आज गोट्यातून सगळ्या बाहेर काढल्यात. गौरा तेवढी राहिली आहे, कारण गौरी काय करते माहिती का, हॅटवरती असली का नाही लय उड्या मारती. त्याच्यामुळं आज तिला काय बाहेर घेतली नाही, जाग्यावर ठेवली आहे. आणि इकडं आहेत आपल्या सर्व गाई गोट्यातनं बाहेर. आज बाय काय करती. तर बाय आमची लाजती बरं का, व्हिडिओ येत नाही व्हिडिओमध्ये, शान भरती आहे. तर अशी लाजते ते बघा, व्हिडिओमध्ये येत नाही ती. तर असू द्या, चला बघा व्हिडिओ. चला आमचं पण आता धाराचं टायमिंग झाले, धारा काढून घेतो. म्हणलं चला आज छोटासाच बनवा व्हिडिओ, कारण आज सकाळपासून व्हिडिओ नाही काय नाही. तर कामं तुम्हाला तर दाखवलंच. आता वांगी तोडायची होती सकाळी, नंतरनं खुरापणी झाली, वांग्याची गाडी भरायला वांगे न्यायला गाडी आली. तर चला तुम्हाला दाखवते वांगी पण कशी येते ती. बघा अशा पद्धतीचे वांगे आहेत. हिरवं वांग, हिरवंच म्हणतात आहे का ना, हिरवं वांग. हिरा काळ आहे बाई, हिरवं आहे किती. काळं नाही, हिरवं. याच्यावर आता व्यवस्थित जुळवून पाणी मारून ठेवलेत. इकडं तर आता चाललंय भरायचं व्यवस्थित. इकडं गाडीवाला बसल्यात बघा, गाडी घेऊन आलेलो वांगी न्यायला. आईचं काय चाललंय, आमच्या चाललंय इकडं ऊस खायचं. आज काय तुला ऊसात ध्यान झाले. आणि इकडं गायांचं चाललंय आता खाऊन वाट बघते त्या धारा कधी काढतात. तर आपला पूर्ण ऊस गेला बरं का, सगळा गेला ऊस आता. म्हणजे घरच्या गुरांना पण संपला आणि जे गुरवाल्यांना दिलता ना ती पण सगळा एंड झाला बघा. आता आज कालच सगळा एंड झाला. तर आता ह्याला नंतर फोडायचं आहे आणि बांधायचं आहे बघा. गवत कसलं झालं आहे ह्याच्यात पण. तर आता ह्याला म्हणजे औषध मारायचं आहे डायरेक्ट. बघा इकडं चगर राहिले, तेवढा राहिला होता तोडायचा. तर मागं मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं का नाही, ऊस आपण गुरवाल्यांना दिलता आणि आपली चंद्राने विकायची आहे. तर माणसाला काही विकायचे. तर असं विषय असा झाला आहे की फक्त आम्ही जास्त करून म्हणजे दुधाच्याच गाया बऱ्या वाटतात ठेवायला. तर यांना 2 वर्ष सांभाळावं चांगलं लागतं. तर अडचण पण आहे, त्याच्यामुळे आपली चंद्राने विकायची आहे. कोणाला घ्यायची असेल ना नक्की कमेंट करून सांगा मला, म्हणजे मी तिथं तुम्हाला माझा मोबाईल नंबर देईन जर घ्यायची असेल तर. असू द्या, चला बघा व्हिडिओ. बाय सर्वांना.